मुख्याध्यापकाचा 6वीतील विद्यार्थिनीवर अत्याचार. नाशिकमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुख्याध्यापकाने 13 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. वर्गशिक्षकाने विद्यार्थिनीला मुख्याध्यापकाकडे जाण्यास सांगितल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं इगतपुरीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्याच्या टाकेत बुद्रुक येथील शाळेत 6वी शिकणाऱ्या 13 वर्षाच्या विद्यार्थिनीला वर्गशिक्षक गोरख जोशी यांनी मुख्याध्यापक तुकाराम साबळेच्या घरी पाठवले. त्यानंतर मुख्याध्यापक तुकाराम साबळे यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला तिच्या घरी पाठवून दिले. अल्पवयीन मुलीला घरी आल्यानंतर त्रास होत असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. कुटुंबियांनी मुलीला विचारलं. पीडितेने आपबीती सांगितल्यानंतर कुटुंबियांनी तात्काळ घोटी पोलीस स्टेशन गाठले. घोटी पोलिसांनी याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी मुख्याध्यापक तुकाराम साबळे आणि वर्गशिक्षक गोरख जोशी याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस करत असून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. घोटी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत इगतपुरी तालुक्यातील एका गावामध्ये एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर शाळेतीलच मुख्याध्यापकाने काल दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास तिला दुसऱ्या एका शिक्षकाच्या मदतीनं घरी बोलावून घेऊन तिच्यावर अतिप्रसंग केलेला आहे. आणि ती घटना संबंधित मुलीनं तिच्या मैत्रिणींना सांगितली आणि त्यानंतर मैत्रिणीने त्यांच्या पालकाला सांगितल्यानंतर ती घटना पालकांनी त्या मुलीच्या आजीला सांगितली. आणि नंतर मग ही गोष्ट माहीत झाल्यानंतर आजी आणि तिचे काही नातेवाईक त्या मुलीला घेऊन सकाळी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. आणि मुलीच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 58/2025 भारतीय कायदा कलम 64, 65, 75 आणि पोक्सो ॲक्ट कलम 4, 8, 12 यांच्यासह दाखल झालेला आहे. गुन्ह्याचा तपास स्वतः या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री विनोद पाटील हे करत आहेत. आणि त्यांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वीच यातील जे दोन्ही आरोपी आहेत त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. आता त्यांची रीतसर वैद्यकीय तपासणी करून वगैरे त्यांना अटक करण्यात येईल. गावामध्ये सध्या शांतता आहे. योग्य तो पोलीस बंदोबस्त नेमलेला आहे. या प्रकरणामध्ये त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? शिक्षकाची भूमिका म्हणजे शिक्षकाची भूमिका शिक्षण शिकवलं पाहिजे ही त्याची वैयक्तिक भूमिका आहे. परंतु त्यानं जी केली ती भूमिका चुकीची आहे. याच्यामध्ये मुख्याध्यापकावरती गुन्हा दाखल झाला आहे. परंतु ज्या शिक्षकाने त्या मुलीला पाठवलं त्या शिक्षकाची नेमकी भूमिका काय होती? आता ह्या गुन्ह्याला सहकार्य करणे. कारण की त्याला हे माहित आहे की एकटी मुलगी आपण एका शिक्षकाच्या घरी जायला सांगते म्हणजे ते काहीतरी वेगळं कारण असू शकतं किंवा त्यानं का बोलवली याची चौकशी न करता त्यानं पाठवली म्हणजे त्याला त्याची गुन्हा करण्यासाठी सहमती आहे किंवा अपप्रेरणा आहे असं यातून दिसतंय. म्हणून त्याला हे आरोपी केलेलं आहे या गुन्ह्यामध्ये. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.